नमस्कार मित्रांनो, तर मी आज आलेलो आहे माझ्या भावाचं घर पाहण्यासाठी. घराचं बांधकाम कसं झालं आहे काय नाही तुम्हाला मी दाखवतो. आपण जे समोर पाहत आहात ते आहे माझ्या भावाचं घर. तर आपण आता आतमध्ये जाऊन पाहूया कसं बांधकाम झालेलं आहे, काय झालेलं आहे. आमचं बोर आहे इथं जवळजवळ 450 फूट आहे. हे जवळपास सिमेंट असेल 50 फूट आहे. हे टप्पे असतील इकडं आणि आपल्याला तिथून एंट्रन्स यांचा हॉल आहे जवळजवळ 14 फूट बाय 10 फूटचा हॉल आहे हा. या इकडे हे इकडं असं किचन आहे. किचन जवळपास असेल एक 13 फूट बाय 12 फूटचा जवळपास असेल. आणि बघायला गेलं तर इकडं हे आहे कपडे वगैरे घेण्याचं जागा आहे इकडे. चला वरी. आणि हा प्लॅन असा केलेला आहे ना आणि स्वतःच केलेला प्लॅन आहे. इथं सेपरेट असं मी मंदिरासाठी म्हणजे देवघरासाठी जागा केलेली आहे इकडे. हा इकडे एक बेडरूम आहे. त्याचं ह्याला लॉक लावलेलं आहे. चावी नाही आपल्याकडं, नुसतं दाखवलं असतं तुम्हाला. हा जवळपास मधला बेस आहे, खुला बेस. इकडं वॉशरूम आहे, इकडं टॉयलेट आहे. या आणि हा मास्टर बेडरूम आहे. हा मास्टर बेडरूम आहे, लॅटेज आहे. मास्टर बेडरूम. हां मास्टर बेडरूम आहे, लॅटेज आहे. सगळ्यात बाथरूम कन्स्ट्रक्शन चालू आहे. काय कारणास्तव कन्फ्युज होता मी म्हटलं. फरशीच काम राहिले का? हा पस्तीस काम पहिलं चालू आहे 10 दिवसात. आणि घराचं पूर्ण फिनिशिंग कधी होईल? त्याला 1 2 ते 3 महिने लागतात माझ्या अंदाजे. आणि फर्स्ट फ्लोअर आहे, पण फर्स्ट फ्लोअरवर जायचे का नाही मला माहीत नाही.